मापनशास्त्र यंत्रणेमार्फत येवला तालुक्यात तपासणी मोहीम. नाशिक. वैध मापनशास्त्र यंत्रणेमार्फत येवला तालुक्यातील अंदरसूल या ठिकाणी पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात आली आणि यात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनावर नोटीस देणे आणि खटला दाखल करणे या स्वरूपाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैध मापनशास्त्र नाशिक विभागाचे सहनियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र काले यांचा काले पेट्रोल पंप असून राबवण्यात आलेल्या मोहिमेत येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मेसर्स काले पेट्रोल पंपाची तपासणी केली असता पेट्रोल पंपावरील 8 नोझलपैकी 6 नोझलमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे या 6 नोझलची निरीक्षक वैध मापनशास्त्र मनमाड विभाग यांच्यामार्फत पुनर्पडताळणी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या पेट्रोल पंपाच्या आवारात मेसर्स काले वेब्रिज या नावाने 50 टन क्षमतेचा वाहनकाटा आणि मेसर्स काले ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने कृषी सेवा केंद्र यांची तपासणी केली असता वाहनकाट्यावर ठेवलेली 20 किलो क्षमतेची वजने विहित मुदतीत प्रमाणित आणि मुद्रांकन केले नसल्याचं आढळून आलं आहे. नियमानुसार मेसर्स काले वेब्रिज या आस्थापनेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मेसर्स काले ॲग्रो कृषी सेवा केंद्रात ठेवलेल्या शक्ती प्लस कॉर्न स्पेशल या आवेष्टित वस्तूंची तपासणी केली असता उत्पादकांनी वस्तूवर युनिट सेल किंमत नमूद केलेली नव्हती. त्यामुळे नियमानुसार या आस्थापनेचे प्रोप्रायटर अभिजित काले यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मेसर्स आदित्य पेट्रोलियम या पेट्रोल पंपाची तपासणी केली असता या पंपावर 2 डिस्पेलिंग्स कार्यरत युनिटची तपासणी केली असता पेट्रोल पंपावरील 4 नोझलपैकी 2 नोझलमध्ये ग्राह्य त्रुटी आढळून आल्याने या नोझलची निरीक्षक वैध मापनशास्त्र मनमाड विभाग यांच्यामार्फत पुनर्पडताळणी करण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.